नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप शिरसे, राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी. मित्रांनो, राज्यघटनेचा आपला हा लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण जे काही पहिलंच एवढं बघितलं आहे, त्याच्यामध्ये आपण संघराज्य स्टार्ट केलंय बघा मित्रांनो. संघराज्य. संघराज्य म्हणजे काय? याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आता संघराज्यामध्येच आपण पाहणार आहोत, भारताचं संघराज्य कशा प्रकारचं आहे. काय पाहणार आहोत आपण? तर भारतीय संघराज्य कशा प्रकारचं आहे, याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, भारताचे काही संघराज्य आहे मित्रांनो. नुसतं संघराज्य नाही भारताचं. भारताचं संघराज्य हे संघराज्यामध्ये एकात्मक राज्य पण येते भारताचं. बघा आता कन्फ्यूज होऊ नका. बघा, भारतामध्ये फेडरेशन आहे. भारतात संविधान जरी फेडरेशन जरी असेल ना मित्रांनो, तरी भारतात संविधान नुसतं फेडरेशन नाही, सोबत युनिटरी बी आहे. युनिटरी पण आहे. म्हणजे कसं? बघा थोडक्यात सांगतो. बघा, भारताच्या संघराज्यामध्ये संघराज्याचे कोणते-कोणते लक्षणं आहेत? लिखित राज्यघटना. भारताची राज्यघटना लिखित आहे, संविधान सभेने लिहिलेली आहे. 1950 मध्ये लागू झाली आपली संविधान. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये फीचर आहे का संघराज्याचं? आहे. संघराज्याचं हे लक्षण आहे आपल्याकडं. सत्तेचे विभाजन झाले आपल्या देशामध्ये? बिलकुल झाले मित्रांनो. केंद्र सरकार, बरोबर आहे, आणि राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन्ही सरकार आपल्याकडे आहेत. म्हणजे सत्तेचे विभाजन पण आपल्या देशामध्ये झालेलं आहे. याबरोबर 2 सरकार आहेत. बिलकुल आहेत. 2 सरकार हेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार. बघा, केंद्र सरकार बी आहे आपल्याकडं आणि आपल्याकडं राज्य सरकार पण आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये अशा प्रकारे दोन्ही सरकार आपल्याकडे पाहावयास मिळतात. दोन्ही सरकार अस्तित्वात आहेत. याबरोबर न्यायपालिकेला, जे न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेला व्यापक अधिकार दिलेले आहेत. बिलकुल आहेत. न्यायपालिकेला व्यापक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. बरोबर आहे. व्यापक अधिकार देणं म्हणजे जेव्हा न्यायपालिका संसदेनं बनवलेला कायदा जो आहे मित्रांनो, संसदेनं बनवलेला कायदा रद्द करतं न्यायपालिका करू शकते जर घटनेशी विसंगत असेल. तर समजून घ्यायचं न्यायपालिकेला व्यापक अधिकार दिलेले आहेत. भारताच्या न्यायपालिकेला नक्कीच व्यापक अधिकार देण्यात आलेले आहेत असं या ठिकाणी दिसून येतं. याबरोबर हे सगळं संघराज्याचे तत्व आहेत, पण लक्षात ठेवा. संघराज्य म्हटलं की लिखित राज्यघटना असायला पाहिजे. संघराज्य म्हणलं की सत्तेचे विभाजन झालं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. संघराज्य म्हणलं की सत्तेचे विभाजन पण झालेलं पाहिजे. संघराज्य म्हणलं की सत्तेचे विभाजन येतं, 2 सरकार अस्तित्वात आहेत, हे पण त्या संघराज्यामध्ये येतं. ते संघराज्य म्हणले की या गोष्टी आल्याच पाहिजे मित्रांनो. याबरोबर संघराज्य म्हणले की न्यायपालिका व्यापक अधिकार आले पाहिजे. तर भारतात संविधानामध्ये व्यापक अधिकार देण्यात आलेले आहेत. संघराज्य म्हणले घटना दुरुस्तीची जी काही परिदृढ पद्धत आहे, ती पद्धत पण असायला पाहिजे. आपल्या आहे का? बिलकुल आहे मित्रांनो. बघा, आपली राज्यघटना दुरुस्त करण्यासाठी 2/3 बहुमत लागतं. बरोबर आहे. राज्यघटना दुरुस्त करण्यासाठी साधी पद्धत नाहीये. 2/3 असं विशेष बहुमत आपल्याला लागतं. म्हणजे हे पण लक्षण आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे भारत संघराज्य याच्यातून दिसून येतं. बरोबर. राज्य आपल्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र असतात. म्हणजे जे काही घटक राज्य आहेत मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे काही घटक राज्य आहेत, घटक राज्य घटक राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, बरोबर आहे, बिहार आहे, हे घटक राज्य आहेत आपले. तर हे घटक राज्य जे आहेत ना आपल्या-आपल्या क्षेत्रात स्वतंत्र असतात. आपल्या क्षेत्रात स्वतंत्र असणं म्हणजे काय? आपल्या क्षेत्रात स्वतंत्र असणं म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही आपला वेगळं-वेगळं काम करतात. केंद्र केंद्राचं काम करतं, राज्य राज्याचं काम करतं. राज्याला राज्यसूची दिलेली आहे, त्या राज्यसूचीतल्या विषयावर काम करतं आणि केंद्र सरकार जे आहे, ते केंद्र सूची, संघ सूचीवरल्या विषयावर काय काम करतं. संघ सूची जी आहे, याच्यावर काम करतं. बरोबर आहे. त्यामुळं संघ सूचीवर केंद्र सरकार, राज्यसूचीवर राज्य सरकार काम करतं. अशा पद्धतीनं राज्य सरकार आपल्या-आपल्या क्षेत्रामध्ये काम करतं. केंद्र सरकार आपल्या-आपल्या क्षेत्रामध्ये काम करतं. तर दोघंही सरकार जे आहे ते आपल्या-आपल्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र आहे. तर भारताच्या संविधानामध्ये लिखित राज्यघटना आहे, सत्तेचे विभाजन आहे, 2 सरकार आहेत. याबरोबर न्यायपालिकेला व्यापक अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य सरकार आपल्या-आपल्या क्षेत्रात स्वतंत्ररित्या कार्यरत आहे. याबरोबरच मित्रांनो लक्षात ठेवा, सतीश विभाजनमध्ये अजून एक पॉइंट इथं बघा जे आता सांगितलं मी इथं, संघ सूची. बघा आता, सतीश विभाजन कसं होते नेमकं? तर मित्रांनो सत्तेचे विभाजन करण्यासाठी काय करावं लागते मित्रांनो लक्षात ठेवा. संघ सूची तर सांगतोच मी बघा. सत्तेचे विभाजन कसं करावं लागतं? सत्तेचे विभाजन करण्यासाठी हे संघ सूची आहे बघा. संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची बघा आणि शेष अधिकार. संघ सूचीमध्ये 100 विषय आहेत. याच्यावर कायदा करण्याचा अधिकार जे आहे, केंद्र सरकारला असतो. राज्य सूचीमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये 61 विषय आहेत.
यावर कायदा करण्याचा अधिकार राज्यांना आहे. ठीक आहे. समोर सूचीमध्ये सध्या 52 विषय आहेत, 52. याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोघांना आहे. केंद्राला आहे आणि राज्याला पण आहे. असे दोघेही कायदे करू शकतात या ठिकाणी. आणि शेष अधिकार म्हणजे जे अधिकार संघसूची, राज्यसूची आणि समोर सूचीमध्ये नसतात त्यांना आपण शेष अधिकार म्हणतो. शेष अधिकार म्हणजे सीबीआय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेवा कर पहिलं होता बघा, सेवा कर. ठीक आहे. त्याच्यानंतर ईडी. अलीकडे ईडी ऐकलं असेल तुम्ही. प्रत्येकाच्या याच्या घरावर ईडीच येत आहे. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी शेषाधिकारी म्हणतात, जे की भारतात शेषाधिकार जे आहेत ते केंद्र सरकारकडे आहेत. बघा, खरं बघलं तर संघराज्यामध्ये शेषाधिकार हे राज्याकडे असतात. राज्याकडे असतात संघराज्यामध्ये. पण भारत हे संघराज्य असं आहे जे कॅनडाच्या धर्तीवर तयार झालेलं आहे. कॅनडाच्या धर्तीवर तयार झाले म्हणजे भारत संघराज्य अमेरिकन संघराज्यापेक्षा अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. जसं की बघा, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. एकेरी नागरिकत्व हे संघराज्याचं लक्षण नाही मित्रांनो. म्हणून तर आपलं संघराज्य अमेरिकन संघराज्यापेक्षा वेगळं आहे. बरोबर आहे. आता कसं वेगळं आहे यासाठी तुम्हाला इकडे बघता येईल बघा. आता भारतीय संघराज्यामध्ये काही गोष्टी आहेत मित्रांनो एकात्मक पण आहेत. बघा, आपलं संघराज्य याच्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण संघराज्य आहे. बघा, एकेरी नागरिकत्व. ऍक्च्युली आता एकेरी नागरिकत्व हे भारत संघराज्य आहे. इथं आपल्याला दुहेरी नागरिकत्व असायला पाहिजे होतं. पण आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व कुठं आहे? युके मध्ये आहे. एकेरी नागरिकत्व कुठं आहे? कॅनडामध्ये आहे. बरोबर आहे. म्हणून एकेरी नागरिकत्व जे आहे हे संघराज्याचं लक्षण नाही. एकेरी नागरिकत्व एकात्मक राज्याचं लक्षण आहे. लक्षात ठेवा. हे भारतामध्ये लक्षात ठेवा. भारतामध्ये हे तर आहेच आहे. भारतामध्ये हे सगळं आहेच आहे. शिवाय प्लस मध्ये हे पण आहे भारतात. म्हणजे भारतात संघराज्य हे संघराज्य नाही नुसतं, संघराज्य प्लस एकात्मक राज्य आहे. हे तर खासियत आहे ना आपली. संघराज्य प्लस एकात्मक राज्य आहे. एकेरी नागरिकत्व आलं. एकेरी नागरिकत्व म्हणजे भारताचं एकच नागरिकत्व. आपल्या देशामध्ये आपण फक्त भारताचे नागरिक आहोत. आपण महाराष्ट्राचे नागरिक नाहीये. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत मित्रांनो. ठीक आहे. एकच राज्यघटना. ठीक आहे. तर एकच राज्यघटना असणं सुद्धा जे काय आहे ते मित्रांनो ते सुद्धा एकेरी नागरिकत्व, एकच राज्यघटना सुद्धा एकात्मक लक्षण आहे. कारण का संघराज्यामध्ये दोन राज्यघटना राज्याची वेगळी असते, केंद्राची राज्यघटना असते. बघा, केंद्राची राज्यघटना वेगळी आणि राज्याची स्वतंत्र राज्यघटना वेगळी असते. हे दोघांच्या राज्यघटना वेगळ्या असतात. आपल्याकडे एकच राज्यघटना. एक राज्यघटना म्हणजे आपल्याकडे एकात्मक राज्याचे हे पण लक्षण आहे. घटना दुरुस्तीची लवचिक पद्धत मित्रांनो हे एकात्मक राज्यामध्ये येते. एकात्मक राज्याचं लक्षण आहे. आपण घेतलेलं आहे. ऍक्च्युली संघराज्यामध्ये घटना दुरुस्तीची जी काही परिदृढ पद्धत असते, परिदृढ म्हणजे कठीण पद्धत असते. कठीण पद्धत. आपल्याकडे हे आहे. आपली राज्यघटना दुरुस्ती कशी आहे बघा, अंशतः परिदृढ आहे आपली राज्यघटना दुरुस्तीसाठी. परिदृढ आणि अंशतः लवचिक पण आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये दोन्ही लक्षण आहेत. कारण का आपण एकात्मक प्लस संघराज्य होता. बघा, ठीक आहे. घटना दुरुस्ती पद्धत आपल्याकडे लवचिक पद्धत पण आहे. म्हणजे लवचिक पद्धत म्हणजे जे सामान्य बहुमतानं घटना दुरुस्ती करता येईल त्याला आपण लवचिक पद्धत म्हणतो मित्रांनो. प्रभावी केंद्र सरकार. बघा, लक्षात ठेवा, जिथं जिथं संघराज्य असते मित्रांनो तिथं प्रभावी केंद्र सरकार नसते. कारण का केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे असतात ना, हे दोघे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मजबूत असतात. इथं दिले बघा, दोन्ही सरकार आहे बघा. राज्य आपल्या क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व असते. राज्याचं अस्तित्व स्वतंत्र असते. म्हणजे केंद्र सरकार हे राज्यावर ओव्हरटेक करू शकत नाही. राज्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही संघराज्यामध्ये. पण या ठिकाणी एकात्मक राज्य म्हणले की नाही, केंद्र सरकार इथं प्रभावी असते. केंद्र सरकार राज्यापेक्षा जास्त शक्तिशाली असते. राज्य सरकारपेक्षा केंद्राला जास्त अधिकार दिलेले असतात. प्रभावी केंद्र सरकार जे आहे हे एकात्मक राज्याचं लक्षण आहे. घटकराज्य अभंजक नाहीत. अभंजक म्हणजे काय मित्रांनो लक्षात ठेवा. बघा, घटकराज्य अभंजक नाही त्याचा मिनिंग काय होते बघा मित्रांनो. युएसए अमेरिकेमध्ये बघा, अमेरिकेमध्ये एखादं घटक राज्य निर्माण करायचं असेल, बघा घटक राज्य निर्माण करायचं असेल मित्रांनो तर ते सोपं काम नाहीये. घटक राज्याची परवानगी लागते घटक राज्य निर्माण करण्यासाठी. जोपर्यंत घटक राज्य ठराव मांडत नाहीत, तसा प्रस्ताव मांडत नाहीत, घटक राज्य जोपर्यंत तसा प्रस्ताव मांडत नाहीत, अमेरिकेमध्ये घटक राज्य निर्माण होऊ शकत नाही, घटक राज्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही, घटक राज्य अधिकारामध्ये काही ढवळाढवळ होऊ शकत नाही. पण भारतात तसं नाही मित्रांनो. भारतामधले घटक राज्य अभंजक नाहीत. अभंजक म्हणजे न भंग होणारे. भंग न होणार नाहीत तर भंजक घटक राज्य आहेत आपल्याकडे. म्हणून तर भारताचा उल्लेख काय केलाय बघा. भारताचा उल्लेख केला आहे अभंजक संघाचा. बघा, अभंजक संघाचा. ठीक आहे, असं म्हणता येईल. नाहीतर भंजक राजांचा
अभंजक संघ. अभंजक संघ. म्हणजे घटक राज्य भंजक आहेत. भंजक म्हणजे भंग पावणारे. भंग पावणे म्हणजे महाराष्ट्र जे आहे ना, महाराष्ट्रामधून आपण वेगळं राज्य आज वेगळं करू शकतो आपण. जसं आपण आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं केलं. तेलंगणा आपण वेगळं केलं. तसं आपलं राज्य कसं आहे, घटक राज्य कसे आहे ते भंजक आहेत. केंद्र सरकार आपल्या नकाशामध्ये पाहिजे तसा फेरफार करू शकते. केंद्र सरकार कोणत्या घटक राज्यात वेगळं राज्य निर्माण करू शकते. पण आपण सर्व घटक राज्य मिळून केंद्राचा भंग करू शकत नाही. म्हणजे केंद्र सरकार कसं आहे, अभंजक आहे. केंद्राचा नाश होऊ शकत नाही. केंद्राचा विलोप होऊ शकत नाही. विलोप होत नाही. ठीक आहे. केंद्राचा नाश होत नाही, विलोप होऊ शकत नाही. तेव्हा केंद्राचा नाश होऊ शकत नाही, विलोप होऊ शकत नाही. पण राज्याचा विलोप होऊ शकतो. राज्याला कुठल्या राज्याला प्रदेशाची हमी देईल नाही लक्षात ठेवा. कुठल्या घटक राज्याला प्रदेशाची हमी नाही. म्हणजे एवढं सोपं नसते, पण हमी नाहीये. म्हणजे भारताचं संघराज्य इतकं प्रभावी आहे, की घटक राज्यामध्ये कधीही फेरफार करू शकते. असा याचा अर्थ आहे. म्हणून भारताचे घटक राज्य जे आहेत, ते अभंजक घटक राज्य नाहीयेत. तर घटक राज्य भारताची कशी आहे ती भंजक घटक राज्य आहे. भंजक घटक राज्य. भंजक म्हणजे भंग पावणारे. केंद्र सरकार पाहिजे त्याच्यामध्ये भंग पाडू शकते, त्याच्यात फूट पाडू शकते. वेगळं राज्य निर्माण करू शकते. आज आपल्या देशामध्ये आजच्या टायमाला 28 घटक राज्य आहेत. 28. पाहिजे तर केंद्र सरकार याला आता 22 घटक राज्य निर्माण करून 50 करू शकते आताही. आजही महाराष्ट्रामधून आजही विदर्भ वेगळा होऊ शकतो. कर्नाटकमधून आजही कुर्ग वेगळा होऊ शकतो. बंगालमधून आजही जे काही बंगालमधला भाग जो आहे, ज्याला दार्जिलिंग म्हणतात. दार्जिलिंग आजही वेगळा होऊ शकते. पाहिजे ते केंद्र सरकारने ठरविलं तर. म्हणजे केंद्र सरकार काहीही करू शकते. म्हणून घटक राज्य आपले अभंजक नाहीत. आणीबाणीची तरतूद आहे लक्षात ठेवा. कुठल्याही संघराज्य देशामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो. ज्या देशामध्ये संघराज्य आहे, जिथं संघराज्य आहे, संघराज्यामध्ये आणीबाणीची तरतूद असत नाही. आणीबाणी लागू करणं म्हणजे केंद्रानं राज्यावर नियंत्रण करणं आहे. अमेरिकेमध्ये क्लासिकल संघराज्य आहे. मी बार-बार सांगतो बघा, क्लासिकल संघराज्य आहे. अमेरिकेमध्ये आणीबाणीची तरतूद नाही मित्रांनो. आणीबाणीची तरतूद नाही. आपण आणीबाणीची तरतूद कुठून घेतलेली आहे? आणीबाणी. तर 1935 चा कायदा जो आहे ना, 1935 चा कायदा. 1935 च्या कायद्यातून आणीबाणी घेतलेली आहे. तर आणीबाणी असणे एकात्मक लक्षण आहे मित्रांनो. आणीबाणीमध्ये काय होते बघा, राज्यघटनेच्या आर्टिकल 352 नुसार आपण राष्ट्रीय आणीबाणी लागू करतो. राष्ट्रीय आणीबाणी. म्हणजे परकीय आक्रमण झालं असेल किंवा सशस्त्र उठाव झाला असेल तर. याबरोबर आर्टिकल 356 नुसार मित्रांनो, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते. राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट लागू झाली की राज्याचं सरकार केंद्र सरकार चालवतं. म्हणजे समजा उदाहरण घ्या, उद्या गुजरातमध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू झाली गुजरातमध्ये, तर गुजरातचं सरकार बरखास्त होतं आणि गुजरात सरकार राष्ट्रपती चालवतात. किंवा गुजरात सरकार 356 इम्प्लिमेंट झालं तर केंद्र सरकार चालवतं. तिथं राज्यामध्ये राज्य सरकार अस्तित्वात नसते. म्हणजे राज्य सरकार अस्तित्वात नसणं म्हणजे काय लक्षण आहे? कोणतं लक्षण आहे? एकात्मक लक्षण आहे. म्हणजे 356 लागू होणं म्हणजे सरकार एकात्मक होते. 352 लागू झालं म्हणजे सर्व राज्यातले सरकार नष्ट होतात. 1975 मध्ये लागू केली आणीबाणी. बघू आपण डिटेलमध्ये नंतर. 352 लागू झालं म्हणजे सर्व राज्य सरकार बरखास्त होतात आणि केंद्र सरकार राज्य सरकारी काम करतं. म्हणजे आपण त्या ठिकाणी राज्य सरकार नसणं म्हणजे काय? एकात्मक राज्याचं लक्षण आहे. म्हणून आणीबाणीची तरतूद असणं म्हणजे काय? एकात्मक लक्षण आहे. 356 लागून बऱ्याच राज्यामध्ये सरकार बरखास्त करण्याचे जे प्रकार आहेत आपल्या संविधानामध्ये आपल्या देशामध्ये जे आहेत, ते झाले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा. संविधानानं 356 हे विशेष काळामध्येच लागू करा म्हणून सांगितलं होतं. पण याचा गलत वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे मित्रांनो. 356 नुसार. 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू होते. आर्थिक आणीबाणी. कधी लागू होते? 360 नुसार. परत एकदा लागू करण्यात आलं नाही. कारण आर्थिक व्यवस्था जेव्हा ढासळते तेव्हा आणीबाणी लागू केली जाते 360 नुसार. तर आणीबाणी लागू करणं हे एकात्मक लक्षण लक्षात ठेवा. एकेरी नागरिकत्व, एकच राज्य घटना, घटनादुरुस्ती लवचिक पद्धत, प्रभावी केंद्र सरकार, घटक राज्य अभंजक नाहीत, आणीबाणीची तरतूद हे सगळे लक्षण मित्रांनो एकात्मक राज्य आहेत. भारतात संविधानामध्ये आहेत ॲज इट इज. हेही आहेत आणि हेही आहेत. आणि बरेचसे संघराज्याचे लक्षण आपण घेतलेले नाही. संघराज्याचे बरेच लक्षण आपण घेतली नाही. आणि एकात्मक राज्याचे लक्षण घेतले आहेत. म्हणून आपलं संघराज्य जे आहे ते अर्ध संघराज्य म्हणून ओळखलं जातं. किंवा एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य म्हणून ओळखलं जातं. भारतात संघराज्य हे एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य म्हणतात किंवा भारतात संघराज्याला बरेच वेळेस सहकारी संघराज्य म्हणतात. ठीक आहे. अर्ध संघराज्य म्हणतात. अर्ध संघराज्य म्हणतात. सहकारी संघराज्य म्हणतात. आलं लक्षामध्ये. बरं लक्षात ठेवा भारतात संघराज्य किंवा भारताची राज्यघटना संघराज्य आहे की नाही?
याच्यावर खटला झाला बा एस आर बोमई विरुद्ध कर्नाटक राज्य हा खटला झालाय मित्रांनो. कर्नाटक राज्य 1994 झालाय. राष्ट्रपती राजवटच्या बाबतीमध्ये होता. या खटल्यामध्ये सांगण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टातर्फे की भारत हे संघराज्य आहे. भारताची राज्यघटना सुद्धा संघराज्य आहे. राज्यघटना भारताची कशी आहे? फेडरल आहे. जर एकात्मक आपण स्वीकारलं असलं तरी फेडरल आहे, असं सुप्रीम कोर्टने एस आर बोमईच्या खटल्यामध्ये सांगितलं त्या नेटवर्क सगळ्यांनी. म्हणजे भारतात संघराज्य हे अर्ध संघराज्य, क्वासी फेडरल किंवा सहकारी संघराज्य किंवा काय म्हणतील आपल्याला त्याला अर्ध संघराज्य, सहकारी संघराज्य किंवा एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य आहे का? तर जवळपास असं वाटते मित्रांनो. या सगळ्या गोष्टी आहेत. आपण एकात्मक बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आता. राज्यपालाची नेमणूक केंद्राकडून करणं, ठीक आहे. राज्यपालाची नेमणूक जी आहे मित्रांनो ती केंद्राकडून करण्याची तरतूद आहे आपल्या देशामध्ये. ठीक आहे. बघा आता बघा घटक राज्याचं हे त्याच्यावरच बोलतो बघा. घटक राज्याचं प्रतिनिधित्व असमान आहे बघा, लक्षात ठेवा. कोणत्या घटक राज्याला तर राज्यसभेमध्ये जास्त जागा आहेत? उदाहरण उत्तर प्रदेशला जे काय राज्यसभेत जास्त जागा आहेत, तर काही राज्याला कमी आहेत. महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकूणच जागा जातात. म्हणजे घटक राज्यात जे काय आहे ते प्रतिनिधित्व असमान आहे. उत्तर प्रदेशमध्ये 30 जागा जातात राज्यसभेमध्ये. ठीक आहे. घटक राज्याचं प्रतिनिधित्व जे आहे ते मित्रांनो असमान प्रतिनिधित्व आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था. भारताची न्यायव्यवस्था कशी आहे? एकात्मिक आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे बघा जिथं जिथं संघराज्य असते ना तिथं न्यायव्यवस्था मित्रांनो कशी असते माहिती आहे काय? तिथं न्यायव्यवस्था दुहेरी असते. दुहेरी न्यायव्यवस्था. दुहेरी न्यायव्यवस्था म्हणजे केंद्रात सुप्रीम कोर्ट वेगळं, राज्याचं सुप्रीम कोर्ट वेगळं. हे केंद्र आणि हे राज्य हे वेगळं असतं. आपले संघराज्य आपली न्यायव्यवस्था कशी एकात्मक. एकात्मक म्हणजे एक सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जर दिसत असेल तर सुप्रीम कोर्टचा निर्णय हायकोर्टवर बंधनकारक असतो, डिस्ट्रिक्ट कोर्टवर बंधनकारक असतो. म्हणजे आपली न्यायपालिका एकात्मक आहे. एकात्मिक लक्षण असणं म्हणजे आपण एकात्मक राज्य आहोत. अखिल भारतीय सेवा आयपीएस, ठीक आहे. आयएएस हा केंद्रातर्फे निवडला जातो, राज्याच्या अधिकारावर नियंत्रण ठेवतो. आयपीएस केंद्रातर्फे निवडला जातो, राज्याच्या अधिकारावर नियंत्रण ठेवतो. म्हणून अखिल भारतीय सेवा सुद्धा हे काय एकात्मक लक्षण आहे. एकात्मिक लेखापरीक्षण. एकात्मिक लेखापरीक्षण म्हणजे कॅग जो आहे, कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. बघा संघराज्यामध्ये केंद्राचा कॅग वेगळा असतो, राज्याचा कॅग वेगळा असतो. पण आपल्याकडे केंद्राचाच कॅग जो आहे तो राज्याचं लेखापरीक्षण करतो. ठीक आहे. एकच कॅग आहे आपल्याकडे. आर्टिकल 148 मध्ये कॅगची तरतूद आहे बघा. एकच कॅग आहे आपल्याकडे, राज्याचा कॅग वेगळा नाही. तर केंद्र राज्याच्या खाते तपासतं केंद्राच्या कॅगच्या माध्यमातून. हे तर इंटरफेअर झालं राज्यामध्ये सरळ सरळ. संघराज्य कुठं राहिलं? केंद्राचा कॅग राज्यामध्ये इंटरफेअर करत आहे या ठिकाणी. ठीक आहे. इंटरफेअर आहे सरळ सरळ. राज्याचा कॅग वेगळा असायला पाहिजे होता, पण तसं नाहीये. राज्यपालाची नेमणूक अमेरिकेमध्ये राज्य आपलं स्वतः करून घेतात. अमेरिकेमध्ये राज्यपालाची नेमणूक राज्य स्वतः करून घेतात. आपल्या राज्यपालाची नेमणूक आपण कॅनडाकडून पद स्वीकारले. कॅनडा आपल्या राज्यपालाची नेमणूक जी आहे ते आपण करत नाही, केंद्राकडून राज्यपालाची नेमणूक केली जाते आणि एकात्मक लक्षण आहे. एकात्मिक निवडणूक यंत्रणा. निवडणूक यंत्रणा जे बघा, लोकसभेच्या निवडणुका केंद्र सरकार घेतं, विधानसभेच्या निवडणुका केंद्र सरकार घेतं, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. ठीक आहे. राज्यसभेच्या निवडणुका केंद्र सरकार घेतं. राष्ट्रपतीची निवडणूक केंद्राचे निवडणूक आयोग घेतो. म्हणजे राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक घ्यायचा अधिकार केंद्राच्या निवडणूक आयोगाला आहे. पण अमेरिकेत नाही. अमेरिकेची निवडणूक वेगळा असतो राज्याचा आणि केंद्राचा वेगळा असतो. म्हणजे हे एकात्मिक निवडणूक आयोग असणं, निवडणूक यंत्रणा असणं हे संघराज्यामध्ये इंटरफेअर आहे. राज्य विधेयकावर नकार अधिकार. आता राज्याने एखादं विधेयक मांडलं, समजा धनविधेयक. राज्याने एखादे धनविधेयक मांडलं, धनविधेयक. तर राज्यपाल या विधेयकाला, राज्यपाल जे आहे तर या विधेयकाला काय करू शकतो? राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवू शकतो. राष्ट्रपतीला राज्याचे एखादं साधारण विधेयक आहे मित्रांनो, तर राज्यपाल त्याला राखीव ठेवू शकतात, केंद्राकडे पाठवू शकतात. म्हणजे राज्याच्या विधेयकावर, धनविधेयकावर राष्ट्रपतीला राखीव ठेवलं जातं. राज्याचं सामान्य विधेयक राष्ट्रपतीला राखीव ठेवलं जातं. म्हणजे राज्याच्या विधेयकावर नकार अधिकार वापरण्याचा, त्याला नकारण्याचा, त्याला प्रलंबित ठेवण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. हे इंटरफेअर आहे सरळ सरळ संघराज्यामध्ये. राज्यसूचित विषयावर संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. बघा आणीबाणीच्या काळामध्ये 352 जेव्हा लागू होईल मित्रांनो, तेव्हा आता सांगितलं मी 352 जेव्हा इम्प्लिमेंट होईल, 352 जेव्हा इम्प्लिमेंट होईल तेव्हा राज्यसूचितल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला मिळतो. राज्यसूचितल्या विषयावर सामान्यपणे कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यसूचितल्या विषयावर सामान्यपणे कायदा करण्याचा अधिकार राज्यांना असतो. पण जेव्हा आणीबाणी लागू होईल तेव्हा राज्यसूचितल्या विषयावर केंद्राला कायदा करायचा अधिकार मिळतो. याबरोबर सामान्य परिस्थितीमध्ये मिळतो. सामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा राज्यसभा स्वतः, ध्यानात ठेवा, जेव्हा राज्यसभा जी असते ना, राज्यसभा स्वतः 2/3 बहुमताने ठराव पास करते राज्यसभा, तेव्हा सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा आर्टिकल 249 नुसार भारतीय संविधानाच्या
संसद राज्यसूचीच्या विषयावर कायदा करू शकते. हे सगळ्या गोष्टी इंटरफेअर आहेत, लक्षात ठेवा. सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा राज्यसभेत 2/3 बहुमताने ठराव पास केल्यास 249 कलमानुसार संसद राज्यसूचीवर कायदा करू शकते आणि 352 इम्प्लिमेंट झाल्यावर सुद्धा तर 100% तर करतेच करते. केंद्र सरकार किंवा संसद राज्यसूचीच्या विषयावर कायदा करू शकते. म्हणून घटक राज्याला असमान प्रतिनिधित्व, एकात्मिक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय सेवा, एकात्मिक लेखापरीक्षण, राज्यपालाची नेमणूक, एकात्मिक निवडणूक प्रक्रिया, राज्य विधेयकावर नकाराधिकार, राज्यसूची विषयावर संसदेचा अधिकार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुठून घेतल्या आता बघा बरं. संघराज्य कमी ना आपण एकात्मक राज्य ज्या दिसत होते या ठिकाणी, म्हणून तर म्हणले ना भारत संघराज्य एकात्मक झुकलेलं राज्य आहे, कारण हे सगळे लक्षण एकात्मक आहेत. आणि दुसरी दुहेरी शासन व्यवस्था जर बघितली, दुहेरी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, हे संघराज्याचं लक्षण आहे. घटनेची सर्वोच्चता लक्षात ठेवा, जिथं जिथं संघराज्य असते ना तिथं घटना श्रेष्ठ असते मित्रांनो. आपली घटना श्रेष्ठ आहे. एकात्मक राज्यामध्ये घटना श्रेष्ठ नसते, लक्षात ठेवा. जिथं जिथं संघराज्य आहे तिथं राज्यघटना श्रेष्ठ असते. आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे कशी बघा मित्रांनो, न्याय व्यवस्था कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र असते. कार्यकारी मंडळ, ठीक आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे जिथं पीएम असतो, जिथं महान्यायवादी असतो, ठीक आहे, मंत्रिमंडळ असते, राष्ट्रपती असतात, ठीक आहे, उपराष्ट्रपती असतात, त्याला कार्यकारी मंडळ म्हणतात. म्हणजे कार्यकारी मंडळ जे आहे ना, कार्यकारी मंडळापासून आपली न्याय व्यवस्था वेगळी आहे. कशी आहे तर कुठलाही पीएम पदावर असताना न्यायाधीश होऊ शकत नाही. कुठलाही महान्यायवादी पदावर असताना, महान्यायाधी असताना तो न्यायाधीश होऊ शकत नाही. कुठलाही मंत्री पदावर असताना न्यायाधीश होऊ शकत नाही. म्हणजे आपली न्यायपालिका जी आहे ती कशी आहे, स्वतंत्र आहे. कशापासून, कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र आहे. पण एकात्मक मत तसं नसते मित्रांनो. आता ब्रिटनमध्ये बघा, ब्रिटन मधला जो काही राज्यसभा आहे ब्रिटन मधली, ब्रिटनच्या राज्यसभेचा जो काही अध्यक्ष असतो तो ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश असतो. म्हणजे ब्रिटनच्या राज्यसभेचा अध्यक्ष ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश असतो. म्हणजे तो एका टायमाला 2-2 कामं करतोय. राज्यसभेचं अध्यक्षपद पण भूषवतोय आणि सरन्यायाधीश पद पण भूषवतोय. तर या ठिकाणी न्यायपालिका जी आहे ना ही स्वतंत्र नाहीये. ही न्यायपालिका ही कार्यकारी मंडळ आणि याला कायदेमंडळाला अटॅच झालेली आहे. हे एकात्मक मध्ये असते. पण आपली न्यायपालिका तशी नाही. आपली न्यायपालिका अमेरिकेप्रमाणे स्वतंत्र आहे मित्रांनो. आणि न्यायपालिका ही स्वतंत्रच असावी, ध्यानात ठेवा. हे कशाच लक्षण आहे स्वतंत्र न्यायपालिका ही लक्षण मित्रांनो कशाचं आहे बघा. हे लक्षण कशाचं आहे, स्वतंत्र न्यायपालिका हे संघराज्याचं आहे. आणि द्विग्रही कायदेमंडळ, लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह आहेत आपल्याकडे. तर द्विग्रही कायदेमंडळ हे कशाचं, संघराज्याचं लक्षण आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, द्विग्रही काय संसद, दुहेरी शासन व्यवस्था, घटनेची सर्वोच्चता, स्वतंत्र न्याय व्यवस्था हे संघराज्याचे लक्षण आहेत. म्हणजे आपल्याकडे हे पण आहे, आपल्याकडे ते आहे. म्हणून भारतात संघराज्य हे फक्त संघराज्य नाही तर जगामध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण संघराज्य, कारण आपल्याकडे संघराज्यापेक्षा आपल्याकडे एकात्मक लक्षणे दिसून येतात, असं या ठिकाणी लक्षात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा लेक्चर वाटला काय नाही संघराज्याचं या ठिकाणी मला कळवा. इथं संघराज्य आपलं संपत आहे. ठीक आहे, पुढल्या लेक्चरमध्ये आपण पुढला व्हिडिओ पाहू. या ठिकाणी थांबू आपण. धन्यवाद. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.